ज्यांच्यामुळं मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊ शकलो असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळं मी वर्गात गेलो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळं मी लिहू लागलो ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्ताने उभा आहे. मला माझा मागचा काळ आठवतो. आज जरा कवितेवर थोडा आले विषय लेखकांचा. मी 10वी नापास झालो आणि माझा एकच विषय सुटला होता, इतिहास आणि भूगोल दोन्ही मिळून 52 मार्कांना पास असायचं. मला 53 पडले होते. बाकी सगळे मी 20 आत होतो. इंग्रजीला 34 होतो. वडील गवंडी काम करायचे, 4 चक्क्या वैद्य, घरची परिस्थिती आली म्हणजे शिक्षणात काय आमच्या घरात नव्हतंच. म्हणजे वडिलांना माहितच नसायचं आम्ही कितीला. संध्याकाळी 9 वाजता एक शेजारचं पोरगं घरी पेढी द्यायला आल्यावर वडिलांनी मला विचारलं तुझं काय झालं. मी सांगितलं मी नापास झालोय. तर वडिलांनी तेव्हा मला काही विचारलं नाही, रागवलं नाही. म्हणजे ठीक आहे उद्यापासून माझ्यासोबत कामात. म्हणजे हे आमचं ठरलेलंच होतं. आणि साताऱ्याला एका लग्नाला मी पाहुण्यांच्या गेलो होतो वराडातून. तेव्हा त्या मुलीचं वराड तिकडून पुण्यातून तिथं आलं. मग त्या लग्नाच्या वराडात त्या लग्नात मंडपात 2-4 मित्र आमची मैत्री झाली. ते म्हणजे चल पुण्यात. त्या वराडात पुण्यात आणि मग आमच्या गावाला वाळू चाळायला सेंट्रिक कामाला त्यावेळेला 70 रुपये हजेरी आणि पुण्याला 110 रुपये हजेरी होती. तिने खाऊन घेऊ म्हटली ती बरं. आणि मी तिथं सेंट्रिक काम करू लागलो. वय वर्ष 16 होतं. मग पुण्याला कोणतरी आयुक्त आले की कायदा कडक अंमलबजावणी, कायदे कधी कधीच अंमलबजावणी होते. आणि मग 18 वर्षाच्या आधी कामगारांना काम करता दिसले तर ते सगळं रद्द केले आणि आम्हाला कामावर येऊ नका असं. मग माझ्याकडे पोट भरण्यासाठी काही राहिलं नाही. पण काम करू शकत होतो पण व्यवसाय करू शकत. म्हणून मग भाजीपाल्याची हातगाडी हा एक व्यवसाय मला दिसला. मग भाजीपाला विकत त्या पुण्याच्या खेळत रस्त्यावरती दुपार तुम्ही थांबायचे, ऊन जास्त पडले. आणि मग बाजूला एक रद्दीवाला बसलेला असायचा, त्याच्याकडे जुनी पुस्तकं वगैरे ती विकत बसलेला असायचा. दररोज तिथं तासभर बसलो होतो पण कधी त्या पुस्तकांजवळ गेलोच नाही. आणि एक दिवस बसलेला असताना एक पुस्तक असं बाहेर आलेलं दिसलं, त्यावर अण्णाभाऊंचा फोटो. मग मला आठवलं म्हणजे ह्या माणसांची आम्ही जयंती साजरी करतो पण कधी यांना असं पुस्तकात बघितलं. आदेशात सांगितलं नाचा आपलाच म्हटलं बघा काय. आणि मग ते पुस्तक उघडलं. दुपारची 1:30-2 वाजले असतील. जी वाचायला माझी सुरुवात झाली. संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर दिसायचं बंद झाल्यावर माझ्या लक्षात आलं जवळजवळ 6 तास मी इथं गुंतून पडलो. आणि कांदा, बटाटा, टमाटा, कोथिंबीर अशीच पडल्या. अण्णाभाऊंनी मला पकडून तरी अण्णाभाऊंनी शांत बसली. म्हणजे समोर चित्रपट सुरू आहे अशी चित्रच दाखवणारा एवढा अफाट प्रतिभावंत असणारा लेखक माझ्या वाचनात दुसरा आला. म्हणजे अण्णाभाऊंना वाचताना समोर आपण एखादं HD कॅमेऱ्यात काढलेलं चित्र किंवा चित्रपट पाहतोय असा भास होतो.
आणि हे वाचून तुम्ही पहा, ज्यांनी वाचलं असेल त्यांनी. जर तुम्हाला तसं चित्र नाही दिसलं किंवा तसा पिक्चर नाही दिसला तर समजून जा की आपण धन्य. त्यात अंधारांची चुकी आहे, आपण मग वाचनाची आवड निर्माण, त्यातून मग एक ओळ कवितेची लिहिता, मग सगळं जे मिळत ते वाचायला. अण्णाभाऊंचं साहित्य, लोकशाही अण्णाभाऊ. आज या दिवशी मला अण्णाभाऊंचा एक प्रसंग आठवतोय. प्राचार्य पी.व्ही. भोसले नावाचे एक मित्र होते त्यांचे, अण्णाभाऊचे. आणि अण्णाभाऊ कोल्हापूरला त्यांच्याकडे यायचे. त्यांनी लिहिल्या आणि अण्णाभाऊ साठे आणि भोसले सर कोल्हापूरमध्ये रस्त्यावर पायी फिरायचे. आणि एक दिवस मराठी साहित्यातल्या फार मोठ्या समीक्षिका देशपांडेबाई नावाच्या, त्यांनी मराठी साहित्यातल्या प्रत्येक लेखकांच्या साहित्य कृतीवर समीक्षण करत लेख ग्रंथ लिहिलेले होते. आणि त्यांचं तिथं पोस्टर लागलं होतं. आणि ज्या दिवशी त्या तिथं कोल्हापुरात येणार होते, अण्णाभाऊ 2 मिनिटं ते पोस्टर बघत थांबले. प्राचार्य पी.व्ही. भोसले सर त्यांना सांगायला लागले की या मराठी साहित्यामधल्या फार मोठ्या समीक्षिका आहेत. तर अण्णाभाऊच्या डोळ्यात पाणी असतं. भोसले सर म्हणते साठे सर पाणी घालवलं. अण्णाभाऊ म्हणते मी ओळखतो यांना, पण मला वाईट एवढं वाटतंय म्हटले की आजपर्यंत माझ्या एवढ्या कादंबऱ्या, एवढ्या कथा ज्या देशाच्या बाहेर जाऊन विदेशामध्ये अनुवादित रूपांतरित झाल्या दुसऱ्या भाषांमध्ये, पण या मॅडमना माझे एखादं पुस्तक दिसत नसेल. अण्णाभाऊंनी तेव्हा करून दाखवलेले नंतर की मी आज अनुभव दिसतो. मनाला चटका लावणारा अण्णाभाऊंचा मृत्यू असेल, काळजाला घाव घालणारा अण्णाभाऊंचं जगणं असेल, आणि अजून तरी अण्णाभाऊंना महाराष्ट्राला कुठं येतेच. साहित्याच्या या प्रतिभावंत सूर्याचा खरा सन्मान रशियाच्या वास्कोच्या मातीत झाला. आता 1 ऑगस्टला दिसली अण्णाभाऊ रथात आणि पुढे डीजी, आणि त्यांच्यासाठी पाहिजे पाऊस. आज जसा पाऊस पडला त्या दिवशी पडल्यावर कळलं नाही असं पावसात नाचता येत. दोन वर्षापूर्वी अण्णाभाऊंच्या नावातून अण्णाभाऊंचं नाव एका ताऱ्याला दिलं आणि काय करते नाचायला. मी म्हटलं काय झालं, तर नितीन दादा अण्णाभाऊंचं नाव ताऱ्याला. मलाही आनंद झाला, म्हटलं दिलं. मग मी त्याला विचारलं, म्हटलं कुठं आहे तारा, वरच बघा. इकडं पश्चिमेला आहे, पूर्वेला वरच वेळ ते अजूनपर्यंत वरच करत असत. म्हणजे जी डोळ्यात दिसत नाही तिथं लावा नाव. अच्छा दिलं, तेवढा तरी सन्मान केला. माझी मागणी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कारानं आम्ही सन्मान केला. त्या उंचीचा लेखक भारतामध्ये सुद्धा. आता अनेक जण गोव्या उंच करतील किंवा सोशल मीडियावर कमेंट अण्णाभाऊंना भारतरत्न कसा, त्यांना माझं एक प्रश्न आहे
सचिन तेंडुलकर पण आपले नेमणे क्रिकेटच्या मैदानावर 100 रना काढणाऱ्याला भारतरत्न दिला जात असेल तर इथं त्या नावाच्या षटकांपेक्षाही कितीतरी पुढचं निघून जाणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न का नाही, हा माझा प्रश्न. आजही मराठी साहित्यामध्ये मागण्या आमच्या असल्या पाहिजे सगळ्यांच्या. अभ्यासक्रमात अण्णाभाऊसाठी नाही, अण्णाभाऊचा एकच धडा स्मशानातलं सोडलं अभ्यासक्रमात होता आणि तो धडा ज्या ज्या पोरांनी अभ्यास आज महाराष्ट्रात कुठेही जाऊन त्या पिढीतल्या कुठल्याही एका ढग कोणाला तरी विचारलं किंवा हुशार कोणाला तरी विचारलं आवडते लेखन कोण त्याने एकच नावाच आहे पण अजून त्याला कोण पाडला. 20 वर्ष होऊन गेले लोकशाही अण्णाभाऊ साहेब. मग इथल्या लक्षात आलं की अण्णाभाऊंना पुस्तकात घातलेले आम्हाला कोण विचारलं. आम्ही सांगणं आहे मराठी साहित्याच्या सारस्वताच्या बाजारात उभ्या असणाऱ्या शब्दांच्या व्यापाऱ्यांना पाडगावकर, शिरगावकर, माडगुळकर, चाटे आणि माटेच्या आधी अण्णाभाऊ साठेंना उभं केल्याशिवाय मराठी साहित्याचा उघडता होणार येणार नाही. याचा अर्थ माझी मुळात टीका आहे अशी नाही. आम्ही सर्वांना वाचतो आणि माझं सर्वांना वाटते. माझी आवडती कवी भरेकर आहे, माझी आवडती कवी लेखक पु ल देशपांडे, खांडेकर आहे, वपू काळेंची वेगळी कथा मला आवडते, जयवंत कुलकर्णींची रहस्यमय कथा मला वेगळी आवडते, गाडेकरांचं ललित मला आवडतं. पण अण्णाभाऊ यापेक्षा वेगळे का? त्यांच्या समकालीन साहित्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं त्यावेळेला असणाऱ्या लेखकांनी निवडी केलेली नायिका ही गॅलरीत बसून कॉफी घेतली. आता त्या काळात कॉफी पिणारी मुलगी होती. मॅक्सी घालून गॅलरीत कॉफीचा कप घेऊन वाफाळलेला त्या दुराचं चित्रण, त्या वाफेचं चित्रण, ती कॉफी, तिचे ओठ, तिचा चष्मा, तिचे घारे डोळे हे चित्रण येतं. पण त्याच वेळेला उपाशी पोटाने इज्जत वाचवत पहाटेच्या अंधारात भाकरीसाठी संघर्ष करणारी नायिका अण्णाभाऊ त्यावेळेला उभी करतात. या दोन वेगवेगळ्या बाजू साहित्यातल्या आम्हाला बघायला मिळतात. अण्णाभाऊंनी माणसं जोडणारं साहित्य लिहिलं, अण्णाभाऊंनी मन जोडणारं साहित्य, स्त्री साहित्यिक अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय असेल. संवेदनशील मनाचा लेखक कितवी पर्यंत शिकला, किती दिवस शिकला हे महत्वाचं नाही. त्यानं लिहिलं अजून 150 पिढ्या आम्हाला शिकता येणार नाही एवढं प्रचंड. प्रत्येक ओळी अण्णाभाऊ प्रतिभेची उंची दाखवतात. फकीरा हा त्यांच्या लिखाणातला माइलस्टोन म्हणतात. दगड हांडकीचा पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे इतकं ठामपणा विज्ञानवादी अण्णाभाऊ, मानवतावादी अण्णाभाऊ. त्या काळातले तुम्ही चित्रपट जरी बघितले किंवा कथा कादंबऱ्या जरी वाचल्या
तर बऱ्यापैकी गावगाड्यावरचा मराठा समाजाचा पाटील देशमुख हा लेखकांनी खलनायक म्हणून सुद्धा चित्रपटात सुद्धा पाटील असाच विषा पेडणारा, बाई वाड्यावर येणारा, तमाशाच्या फळा फेटाव करणारा किंवा एखाद्या नायिकेवरती आबरूला हात घालणारा पाटील चित्रपटांमधून साहित्यामधून उभा केला जात होता. त्या काळात अण्णाभाऊ आमच्या महाराष्ट्राच्या लेखी बाळीची आबरू वाचवणारा सत्तू भोसले उभा होता. आमच्या वारमीचा वाघ आणि अजूनही तुझ्या म्हाताऱ्या बायका ज्यांनी अण्णाभाऊंना बघितलं वाचलं त्या सत्तू भोसलेच्या कथा वारमीच्या थोड्यात आधी म्हाताऱ्या बायका सांगतात. अण्णाभाऊंचं ही वेगळी कथा. रशियाला गेलेले अण्णाभाऊ खरं तर या महाराष्ट्रात दोन तुकाराम खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामध्ये मला दिसतात. एका तुकारामानं अभंग लिहिला आणि मराठी मनाला जाग करण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या तुकारामानं कथा लिहिली, कादंबरी लिहिली, शाहिरी लिहिली आणि मराठी मन जाग ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या तुकारामानं हातात टाळ घेऊन समाज जागवण्याचं काम केलं, तर दुसऱ्यानं ढपावर थाप बळवून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला हात घातला. त्यातले पहिला तुकाराम म्हणजे संत तुकाराम, दुसरा तुकाराम म्हणजे तुकाराम भाऊ साठे, लोकशाही अण्णाभाऊ साठे. आज गुरुपौर्णिमा आणि ह्या सगळ्या विचारधारेचा झरा जर आम्ही शोधत शोधत गेलो तर याचा उगम मला आलमप्रभू जवळचा आणि मग तिथून बसवेश्वरांच्या ओढणीने ही सगळं मानवतेचं पाणी या भारतामध्ये वाहत आलेला. त्यातला एक निखळ सुंदर झाड म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य. त्यात एक वाहणारी नदी बाबासाहेब, त्यातला एक सुंदर मनानं धबधबणारा कोसळला म्हणजे छत्रपती शिवाजी हे आमचे महापुरुष. पण आमचं झालंय काय, आम्ही हिसकावून गेले. म्हणजे अण्णाभाऊ माझे, बाबासाहेब आमचे. कधी कधी जर एक जण असं होतं की माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या रक्तात बाबासाहेब, माझ्या रक्तात अण्णाभाऊ, मी हळू बाजून रक्तात तांबडे पेशी पांढरे पेशी जास्त लाडू चहा झाला असला तर शुगर दोन्ही असं म्हणलं ना आपली पत्रिका कोणीतरी फेसबुकवर टाकली, समोर खाली कमेंट मला सगळीच बोलत आणि माणसं जोडत हा इकडे तिकडे होते पण ती जात माणूस काय जाती धर्माकडे जाऊन जातात. त्या फेसबुकवर परवा छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती कुणीतरी लेख लिहिला होता छान. त्या लेखामध्ये ते आला उल्लेख की राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली, शिष्यवृत्ती दिली. म्हणून बाबासाहेब लंडनला, इंग्लंडला, विदेशात शिकण्यासाठी जाऊ शकले. त्यात सयाजीराव गायकवाडांनी त्यांना एक छान होता. तर खाली कमेंट काय एकाने लिहिलं, म्हणजे बघा आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. त्याला काहीच त्याला खाली रिप्लाय दिला एका
आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली. हे बोलताय शाहू महाराज बाबासाहेब. गेली 10 वर्ष या धंद्यात आहे. आधीच धंदा म्हटलं बरा असता. खूप प्रयत्न केला तसा जात लपवून ठेवण्याचा, पण शोधलीच. आणि ऑगस्ट महिना फुल बुकिंग. मग म्हणला मागच आपला परिस्थिती भयानक. यांना कुठली जात जग बदल खालवी भाव मध्ये सांगून गेलेली अण्णाभाऊसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा विदेशात म्हणतात अण्णाभाऊसाठी. आणि आता आमचे मी तर म्हणतोय कायदा करायचा. असा जर एखादा बौद्ध बांधवांचा म्हणाला बाबासाहेब आमचेच उचला, एखादा मराठा बांधव म्हणाला छत्रपती शिवराय आमचेच उचला, आणि मातंग जर म्हणला अण्णाभाऊ लवकर असणार आमचेच जामीन सूर्य दिसले. आणि तारा सुद्धा वर पडायला अण्णाभाऊ खाली पुस्तकात आहे. प्रतिभेचं देणं लाभतं 10 मध्ये एकत्र, पण हे लाखात एक आहे. म्हणून म्हटलं जातं लाखात देखील अण्णाभाऊची देणगी. बऱ्याच मराठी साहित्यिकांनी इंग्रजी साहित्याचं रूपांतर मराठीत केलं, आणि अण्णाभाऊसाठी एकमेव साहित्यिक आहे मराठीतले. इतरांची झाले, पण सगळ्या जगात सगळ्या भाषेत अण्णाभाऊच्या साहित्याचं रूपांतर. एवढंच कशाला मराठी साहित्यातले काही लेखक अशी आहे ज्यांनी आधी इंग्रजीतलं मराठीत लिहिलं, पण पहिल्या आवृत्तीवर उल्लेखच नव्हता हे तिकडचं आहे. मग कोणीतरी ते काढलं शोधून, मग ते लेखक म्हणले की वरवर छापायचं आहे. अण्णाभाऊ जे जगले तेच लिहिलं. वाऱ्याच्या पाठीवर सवार होऊन फलकाने वाक्यात दम दिले. अण्णाभाऊच्या प्रतिमेची उंची मला एका कथेत सापडते. म्हणजे ती मोजता फकीरा ही तर अण्णाभाऊचं म्हणजे सगळ्यांचं आवडतं साहित्य आहेच. तो कधी जमलं माझे दुसरं नाव आठवणार, पण अण्णाभाऊचे डोळे नावाचे जी अण्णाभाऊची सगळ्यात माझी आवडती. अण्णाभाऊचं जेवढं सगळं आवडतं, पण डोळे महिन्यातून एकदा दोनदा वाचतो. एखाद्या मुलीच्या डोळ्याचं वर्णन कशा शब्दात करावं आणि ती मुलगी कशी उभी करते. अण्णाभाऊची डोळे नावाची कथा आहे. एका कथेमध्ये त्या सगळं भाव विसरून फिरवून जातं माणसाचं. गीता नावाची एक मुलगी आहे, तिचे डोळे फार सुंदर आहेत.
आणि ती ज्यांच्याकडे बघते त्यांना असं वाटतं की ही माझ्याकडे प्रेमानच बघते, आणि प्रत्येकाला संशय असतो की ही माझ्या प्रेमात, कारण तिचे डोळे खूप बोलत आहेत, तिचे डोळे सुंदर आहेत, तिचं लग्नही झालं, नवाने फार सुंदर वर्णन केलेले, आणि तिचे डोळे सुंदर असल्यामुळं, ती दिसायला सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावरती जास्त संशयित. कुठलाही पुरुष तिच्याकडे बघायला लागला तर याच्या नवऱ्यालाही असं वाटतं की ह्या पुरुषासोबत माझ्या बायकोचं काहीतरी असतं. पण तरीही गीता डोळ्यांची पापणी खाली ठेवत, नजर जमिनीकडे टाकत जगण्याचा प्रयत्न करते, आणि तिचाच एक दीप तिच्या आकुर्ता घाला घालण्यासाठी बसलेला आहे. आणि दुपारी ती एकटी असताना तो घरात येऊन त्याच्या मनातलं वादळ तिला सांगू पाहतोय, आणि तेवढ्यात तिचा नवरा आल्याची चाहूल लागते. हा मागच्या दारात पळून, आणि तो पळून जाणारी आकृती नवरा बघतो, आणि त्याला दाट संशयाची खात्री होते. त्याच्या लक्षात येते की आता जी व्यक्ती गेली ती व्यक्ती माझ्या बायकोसोबत काहीतरी त्यांचं आहे सुरू, आणि म्हणून गीतावरती तो शिव्या द्यायला सुरुवात करतो, गीताला भांडतो, आणि मग सगळ्यात लोक नेहमीपेक्षा चंद्रशिवाय वेगळं बरं चालले. माझ्या ती काहीतरी आई दाखवली लोकांना, लोक म्हणजे तीच कविता प्रत्येक. मग ती गीता पदरपासून सांगते की मी पवित्र आहे, माझ्या अंगावर कुणी हात लावलेला नाही, तुझ्याशिवाय माझं शरीर कुणी पाहिजे नाही, पण तो ऐकत नाही. आणि मग विशाल वेळेला त्या काळात एक प्रथा होती, ती आतापर्यंत तिथे आता बंद आहे. तिथे एक पुजारी बसायला, कढई असायची, तेल उकळलं असायचं त्याच्यामध्ये, आणि तिथे खरंच खोटं करायची पद्धत. तो म्हणाला देव बाबाकडे चल, तिथे खरं खोटं करून. गीताचा यावरती विश्वास नव्हता, तो तिला तिथे घेऊन गेला, आणि ते नियम असा होता की तुम्ही जर खरे असाल हात तेलात टाकायचा, खरे असाल तर हात भाजणार नाही, तुम्ही जर खोटं बोलत असाल तर हात भाजणार. आणि आजपर्यंत त्या कडेतनं कोणाचा हात नीट वळला. मग गीता तिथे उभी राहिली, पुजाऱ्याने सांगितलं तुझं खरी असेल तर तुझा हात भाजणार नाही, ते उकळले. तुझं खोटी असेल तर तुझा हात भाजून जवळ निघून गेला. आणि मग गीताच्या लक्षात आलं तिथं मी किती खरी असेल तरी विज्ञानाच्या नियमानुसार हात काही नीट वरती येणार. मग गीता तिथे बंद करते. अण्णा भाऊ काय करतात पात्रांच्या कृतीतून? गीता तिथे म्हणते पुजारी बाबा तुम्ही देवाचा माणूस, तुमचा थेट संबंध देवाशी. मी साधी विचार करतो तुम्ही असं करा, माझ्या वतीने तुम्हीच केला. मी जर खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजेल. यावरती त्या आजवर सुरू असलेल्या परंपरेला व्यवस्थेला धक्का दिला, प्रश्न केला
म्हणून तिथं तिला लावतात आणि मग तिच्या नवऱ्याला सुद्धा तिथंच तिला मारहाण करून तिला सोडून दिलं. आणि रात्रीच्या अंधारात विशाळगडच्या डोंगरावर ती चालत कोल्हापूरच्या दिशेने येते. रात्रीच्या अंधारात अण्णाभाऊ मावळीकडे कुठेतरी तिकडे गेलेले आहेत. त्या रस्त्यानं अण्णाभाऊ चालत तिथं भेटलाय अंधारात आणि चांदणं पडलेलं आहे. आणि अण्णाभाऊची आणि त्या गीताची ओळख. पहिल्या भेटीतच भाऊ बहिणीचं नातं निश्चित होतं. आणि अण्णाभाऊ रात्रभर चालत. तो रात्रीचा प्रवास की त्यामध्ये गुंड दरोडेखोर मागावरती आहे. तिला वाचवत अण्णाभाऊ सकाळी तिला नागावर आणून सोडतात तिच्या दारात. तिचं घर बघतात आणि अण्णाभाऊ निघून पुन्हा वाटेला नाही. आणि कथेचा शेवट काही दिवसानंतर अण्णाभाऊ त्याच भागात फिरत चालत गेलेले असतात. आणि मग अण्णाभाऊंना आठवते ती रात्र विशाळगडच्या पायथ्याशी. ती भेटलेली एक बहीण, तिचं घर इथंच आहे. काय तिचे डोळे होते, किती सुंदर देखणी स्त्री माझ्या आयुष्यात नवीन म्हणून आली. पुन्हा एकदा तिचे डोळे पाहावे, पुन्हा एकदा तिला पाहावं म्हणून अण्णाभाऊ तिच्या दारात जाताय. अंगणात सकाळची वेळ आहे. तिकडं तिकडं बघताय तर एक मुलगी गुडघ्यात मान खाली घालून बसलेली हाड दिसत आहे. आणि अण्णाभाऊ आवाज देत आहे, गीता आहे का? आणि मग गुडघ्याच्या खाली मान घातलेली गीता मानवर करून विचारते, कोण? वाटेगावचा भाऊ आहे का? आवाजावर ओळखलं. आणि मग अण्णाभाऊ तिला म्हणतात, तुम्ही कसं काय माझा आवाज ओळखला? तर ती म्हणते, मीच गीता. मान वर करून अण्णाभाऊकडे बघते तेव्हा अण्णाभाऊ हादरून जातात. कारण गीताचे दोन्ही डोळे नसतात, तिथं फक्त डोळ्या असतात. आणि अण्णाभाऊ म्हणतात, जगातले मी पाहिलेले एवढे सुंदर डोळे कुठं गेले? त्यावरती उत्तर देते, याच डोळ्यांनी घात केला, याच डोळ्यांनी सौंदर्य दिलं, पण याच डोळ्यांनी संशय दिला, याच डोळ्यांनी जगणं मुश्किल झालं, याच डोळ्यांच्या सुंदरतेमुळे संसार होता. आणि म्हणून हे डोळे घेऊन सुंदरते घेऊन जगता येणार नाही. कारण रोजच्या वखवलेल्या नजरा, त्या नजरेला या डोळ्यातली निखळता भिडणार नाही. म्हणून भाऊ मी डोळे फोडून घेतले असं सांगणारी गीता. एवढं अण्णाभाऊ वेगळ्या येत होता. आणि म्हणून अण्णाभाऊची जयंती ही डीजे होतो. अण्णाभाऊची जयंती ही महाराष्ट्राच्या सरकार, या देशाच्या शासनात साहित्याचा सप्ताह अमोल फार मोठ्या प्रमाणात साजरी केली. पण आम्ही या जातीचा लेखक, या जातीचा महापुरुष म्हणून अडकवतो. आणि आता तर काही जण नवीन कार्यकर्ते ते फेसबुकवरचे आहे, ते त्या सोशल मीडियावर प्रश्न विचारतात, अण्णाभाऊ असे कोण लागू? त्यांची बाबासाहेबांबरोबर बरोबरी करता येईल? अरे बरोबरी नाही करता. अण्णाभाऊनीच लिहून ठेवले, जग बदल घालून सांगून गेले. बाबासाहेब ही उंची, साहित्यातले अण्णाभाऊची उंची. आम्ही बघत नाही. म्हणून तुम्ही मला ऐकताना सुद्धा तुमचा जातीचा घेर टाकून न्यूट्रल वर माणूस म्हणून जर मला ऐकला तर नितीन चंद्रशेखर म्हणून तुमच्या पोस्टवर कमेंट केले त्यांना सांगा. देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली आणि आम्ही अजूनही भाकरीसाठी संघर्ष सुरू आहे. प्रत्येक जात एकटी पडली.
मला वाटते सरकारी सेवेत नोकरीत पेन्शनवर असणारी तुमच्यातली बसलेली शेवटची पिढी. आता काही नोकऱ्या नाही. आणि किती काय झालं तर आपली कोण डॉक्टर होती. 20 लाख रुपये फी आहे वेगळ्या द्यायची, फक्त त्यातनच डॉक्टर होते. तुमची सुद्धा अभ्यास करून तहसीलदार लागली शेवटची ते पेपर दरवर्षी फुटत होत आम्हाला. आणि या वर्षी पेपर नीट फुटला नाही. आधी नीट फुटत होते. म्हणजे ते आता डॉक्टर जे आहे भीती वाटते. जाऊ आधी माणूस आजारी पडलं तर ॲम्ब्युलन्स घरी यायची आणि मग पेशंटला घेऊन जायची. मग 4 दिवसात उपचार करून पेशंट चालत नाही. आता पेशंट चालत जाते. त्याला सोडायला डॉक्टर सगळ्या देवाचं कुठला होता. ते ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येते. नातेवाईक पुढे थांबलेले असा हात पुढे करते हँडग्लोव्स काढून. शेवटी माझ्या हातात काय नातेवाईक हातात करते पुन्हा देव सगळं आपला देव सुदुस्त खाली घेऊ हातात बिल भरा आणि बॉडी नातेवाईक म्हणतात बॉडी काय चांगली देवाने बोला आपलं काय तिथं कोणतरी वाद आहे बघते तेवढ्या भूमिका दाबून तिथे व्यवस्थेला किती मोठा भूमिका आज बातमी त्या विद्यापीठात पदव्या मिळत्या 3 लाखाला घे. कसं अण्णाभाऊ साठेंची डिग्री कुठली, कुठल्या शाळेत शिकली, तर किती मोठे शहाणपण. आज आमचं तेच झालंय. आमचं शहाणपणच कमी पडलं. म्हणजे शिक्षणासोबत ही वाचन साहित्य का महत्वाचं आहे. कारण ही सगळी नुसती मार्कांसाठी अभ्यास करून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार अशा कार्यक्रमात तहसीलदार कधी येत नाही. आवडतो पत्रिकेत नाव असणार. तुम्ही कसं कारण तहसीलदार माणसाची ड्युटी घरी सांगत नसते. का त्यांनी ती मुली स्मशानात तेव्हा ही इकडचा तशी नाही तर मग त्या घरात कोण गेले. डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, इन्स्पेक्टर गेले. गंभीर सुमार ते आपलं कुठेतरी आपल्या गल्लीतून उदाहरण टाकलं संपला. आणि त्यानं आपण ती चंद्रसाठ मिळत होतो अर्धा करोड पांढर काळ 4 चौकोन टाकून चंद्रसाठ 14 पहिली अखंड चिचुका नाही किंवा अर्धा तुकडा 3.5 लाखाला येत नाही.
लोकांनी मी बघितलं ते आणखी एखादा आपण म्हणतो मी शांत. फक्त अण्णाभाऊंचं साहित्य वाचा असं नाही, आमचं मराठी साहित्य फार समृद्ध करणारं साहित्य. अजून तर आमच्या बऱ्याच पिढ्यांना आलम प्रभूंनी नाव बसवेश्वराला मंजुरीत घेण्याआधी आलम प्रभूंच्या पायाला स्पर्श केल्यावर बसवेश्वर घेत आहेत. पण बसवेश्वर आम्ही टाकला मध्ये आता रागवली म्हणून संत बसवेश्वर तिकडं आम्ही बंदिस्त तेव्हाची क्रांती 2026 मध्ये 3.5 लाखांची सुद्धा इकडे घेतलं. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांचा बोध धरणं गरजेचं आहे. पण आम्ही आमचं बोध धरून सोडून बागेश्वर बाबा दरबार धरले. मग बागेश्वर बाबा दरबार धरले खरा बोध करू. मला कधी कधी खरंच कसं वाटतं की असे खराब सुद्धा पाहिजे. पण आमचा ऐकत नाही, ते बरोबर आणि तो काय घरी त्याच्याकडे जात. पण ते सापडला बी पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य हे आज दिशा दाखवणार साहित्य. म्हणून दरवर्षी अण्णाभाऊ 8वी ते 10वी यामध्ये एक तरी अण्णाभाऊंचा धडा अभ्यासक्रमात जर लावला तर किती मोठं शांत या पिढ्यांना मिळेल. नाहीतर आता वन्स मोर असल्या कविता अभ्यास मराठी त्या विद्यार्थ्यांना कळत, आमच्या शिक्षकांना शिकवूनच कळत नाही. ही शिस्तीत तयार झाली घरा विरोधात आले. म्हणून आम्ही जुळलो. अण्णाभाऊंच्या साहित्याचं देखणेपण मानवतावादी अण्णाभाऊ, स्त्रीवादी अण्णाभाऊ, संवेदनशील अण्णाभाऊ. अण्णाभाऊ तरी आपल्याला माहिती आहे. अण्णाभाऊंचे भाऊ येते बंधू शंकर भाऊ साठे, ते सुद्धा फार मोठे साहित्यिक कथा लेखक आहेत. त्यांची पुस्तकं आहेत. अजून अण्णाभाऊ पर्यंत पोहोचलो नाही. अण्णाभाऊचा उपयोग हा जगणं समृद्ध करण्यासाठी करता येईल. आता ते फक्त एकच पुस्तक अण्णाभाऊचं फकीरा 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 देते, त्याच्यावर पिक्चर करता काहीतरी येते. फकीरा हा वेळ लावणार पात्र आहे. निस्वार्थीपणानं लढणार. पण अण्णाभाऊ खूप ठिकाणी पाहिजे. मी आज कवितेपेक्षा तुम्ही जरा सगळे जर वैचारिक माणसं दिसणार, चेहरे सांगतात की या जातीचा आहे. हे एका तुमच्या काळात उदाहरण सांगतो. नवीन नवीन लग्न झालेलं असत. 5 दिवस लग्नाचे संपतात. नवरीचं हळदीचं अंग एवढं झालेलं हळूहळू उसरू लागते हळद. आणि मग नवरदेव सुद्धा मनगटातली सुपारी सोडतो आणि रानात पेरणी करायला निघतो. आंघोळ करून गडी बाहेर येतो तर
नव्यानं नवरी आलेली घरात ती पहिल्यांदा चुलीजवळ बसते. पहिल्यांदा चुलीजवळ बसल्यानंतर हा मिशीला पेट देत नव्या नवरीकडे बघतो. ती भाकरी थापायला बसते आणि हिरव्यागार बांगड्याने तिचं मनगट तुम्ही भरलेली बावरलेली मुलगी, नवी नवरी, नवी हळद, नवी मेहंदी भाकरी थापती. आणि भाकरी थापता थापता तिच्या मनगटातला एका काकणाचा वन भाकरीवर उमटतो आणि भाकरीवर वन उमटतो तसाच वनासहित भाकरी तव्यात पाणी लावलं जातं, पण वन टोकदार असल्यामुळे वन तसाच राहतो. भाकरी फुगती भाजून फुगती, पण काकणाचा वन, बांगडीचा वन तसाच राहतो अर्धवर्तुळ आकार. तशीच भाकरी मोठी गळ्याची आंघोळ होती. मग ते भाकरी बांधून जाते रानात गेल्यामुळे. मग फडक्यात भाकरी बांधून द्यायची. डाळीची उसळ, लोणचे, फोड, कांदा घरी रानात येतो. अर्ध रान थांबून होतं, काम करून होतं. दुपारी भूक लागल्यावर बांधायला येतो, फडकं सुटतो आणि नजर भाकरीवर पडती. पहिलीच नजर त्या काकणाच्या वाणावर, त्या घासावर डोळे भरून येतात. भाकरीचा तुकडा तोडतो, उसळीच्या घासाला लावतो, लोणच्यावर फिरवतो आणि जिभेवर टाकतो. मिशीला पीठ घेतो आणि वावराकडे एकटाच बघत राहतो. पहिल्या बायकोचा पहिला घास. तुम्ही किती म्हणता तुम्ही याला म्हणतात खायच्या आणि सध्या आपला देश असा खायचा. शेवटची ओळ अशी होती की त्या काकणाचा व उमटलेला भाकरीचा घास, त्या घासाची लज्जत, त्या घासाची चव आणि त्या घासातली इज्जत ही त्या हिरव्यागार चुल्याच्या धन्यालाच कळत असते. इतरांना त्याचा मला वाटते तुम्ही ते सगळी धनिया साहित्याची चव तुम्हाला म्हणजे एवढ्या पावसाने सोडर बिबीच्या गोळ्या खिशात घेऊन शेवटची एक वाक्य बोलायसाठी एवढा सध्या तीच खायच्या तुम्ही काय मला काय झालं म्हणजे मला सुद्धा राजकारणात भविष्य गमतीचा विषय सुद्धा एक वेगळं बियाण यावरती 2-3 तास अन्नाबाबूचे वेगळं विषय. बऱ्याच प्राध्यापक मला अन्नाबाबूवर PhD केलेली माणसे भेटतात. मग त्यांचे भाषण काय ऐकायचं असतं, पण मला भाषण संपत आलं तरी पण कळत नाही PhD नेमकी कुठल्या विषय. वाटे गावला जन्म झाला, मुंबईचा प्रवास, चिराग नगरची भूत, हिरे खाल्लं, नरसू ह्याच्या पुढे अनुभव काय. आणि मला तर असं वाटतं की अण्णाभाऊंचं बरंच साहित्य छापलं गेलं कसं ते चोरीलाच गेलेलं असं. कारण अनेक पुस्तकं ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला कुठेतरी लिंक लागतात त्यांनी भेट घ्यायला त्या काळात ही अगदी खोली त्याला कळली, त्या कळली ही पोचले असं मी म्हणत मला जो पोचलाय आयुष्यभर शब्दांची सेवा. महाराष्ट्राची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कॉम्रेड अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय. अण्णाभाऊच्या आयुष्याची सायंकाळ
हा एक वेगळा विषय. लेखक असणारे अण्णाभाऊ आणि सर्व जाती धर्मांचं प्रेम मिळवणारे हे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंचं साहित्याचं वेगवेगळं अधोरेखित करताना अण्णाभाऊ साहित्याची एक वेगळी दुनिया, तर ती वेगळी नसते, ती आमच्या जगण्याची कुठली तरी गोष्ट सांगते आणि ती आजही आम्हाला. मग स्मशानातलं सोनं मधला भीमा पोटासाठी मड्याच्या तोंडात हात घालणारा भीमा. अजून एक अण्णाभाऊची कथा आहे, जिवंत काळपूस नावाची. अण्णाभाऊ काय लिहिताय, कुठं नेताय आणि काळजाच्या ठिकऱ्या कशा उडवताय. दोन भाऊ आहेत आणि दोन भावांच्या सख्या बहिणी सख्या जावा आणि चौघे खाण काम करायचं, गुरांसारखं काम करायचं. खाली दिवसभर राबताय, संध्याकाळी ती पाल टाकले तिथे झोपताय आणि अधून मधून मटण थोडीफार दारू चौकी घेत आहे. आणि मग एक दिवस ठेकेदार जास्त दारू जास्त मटण देत आणि मग संध्याकाळी दारू पिऊन मटण खाऊन चौघच्या चौघ झोपतात. नशा वाढते आणि रात्र गडद होत जाते. तशी त्या रात्रीच्या अंधारात त्या चौघांकडून एक चूक होते. थोरल्याची बायको धाकट्याजवळ, धाकट्याची बायको थोरल्याजवळ अंधारात आणि नशे काहीच कळत नाही. आणि सकाळचा सूर्य उगवतो, पहिले किरण पालावर पडतो झोपडीवर आणि मग लक्षात येतं उजेडा रात्री घडलेलं सत्य. नशे अंधारात घडलेलं बाप, वहिनीला आई म्हणणारा भाऊजी आणि भाऊजीला लेकरासारखं बघणारी आई, वहिनीचा कधी चेहराही न पाहिलेला दीप, फक्त पायाकडे ठोकून जगणारा, या अडाणी माणसांनी सुद्धा जपलेली ही संस्कृती आणि यांच्या नशेमध्ये ही मनात आलेली विकृती आणि हे चौघच्या चौघ याचं वर्णन आणणं फार जबरदस्त करतात. चौघच्या चौघ एकमेकाशी काही बोलत नाही, कसलाही या चौघांमध्ये संवाद होत नाही. चौघच्या चौघ चालत खालीवरती येतात आणि मग ती सुरुंग ठेवलेली आणि ते सगळे सुरुंग गोळा करतात. सगळे सुरुंग गोळा करून चौघही त्या सुरुंगावर उभे राहतात. वाद हातात पेटवली जाते, कुणीच एकमेकांशी एकमेकांना बोलत नाही आणि स्फोट होतो. चौघांच्या आतडी रक्ताचे धार सगळ्या त्या खाणीवर पसरले जातात. कोणाची वाडी कुठली काही कळत नाही. प्रायचित्त नावाच्या अण्णाभाऊ ही वेगळं चारित्र्य संपन्न जगलं, व्यसनांपासून दूर राहून जगलं. यांना मग शेवटच्या काळात करून दाखव, लिहून दाखव. या लेवलला कुठला लेखक गेलेला मला दिसत. मी खरं सांगतो, आमच्या अण्णाभाऊ साठेला जर त्या काळात इंग्रजी भाषेची खिडकी उघडी झाली असती तर शेक्सपियरला सुद्धा मांडीवर झोपवण्याची ताकद असणारा हा एकमेव शायर. अण्णाभाऊचे वेगळेपण आम्ही जपलं पाहिजे. अण्णाभाऊचं साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे आणि अण्णाभाऊ साठ्यांचं कथा, कादंबरी, लावण्या, कविता, शाहिरी, वगनाट्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून वगनाट्य सुरू करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला जय जयकार जर मोठ्या प्रमाणात कुणी सुरुवात केली अण्णाभाऊ, ते सुद्धा धाडसाने अण्णाभाऊंनी या जातीच्या
अपेक्षेखाली या वर्गामध्ये खूप भोगले आहेत. बाप माती विकायचा, म्हणजे झाडांना कुंड्यांना लागणारी मुंबईतली माती अण्णाभाऊच्या वेळी विकायची. या माणसानं शब्दांची कशी ओळख केली असेल? बरं, ओळख नाही झाली, शब्द या माणसाची गुलाम नाही, ते अण्णाभाऊ सांगितले. म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना, आताच्या जयंतीला सुद्धा आम्ही अण्णाभाऊ दिले नाही. भाषा बदलत चाललेल्या झेंडीला संवेदनाची भाषा, ममतेची भाषा, मातृत्वाची भाषा आम्ही दिली पाहिजे. शहाणपणाचा गोडवा आम्ही जपला पाहिजे. आमचं सगळ्यात मोठं नुकसान काय झालं असेल तर आमच्या जातं गेलं, पण जाताना नुसतं जातं गेलेलं नाही, तर जात्यासोबत ओव्या गेले आणि ओव्यासोबत आजीची माही गेली. आता कुणी कुठला पुरुष बायको जवळ जाऊन स्वतःची चूक झाली म्हणून बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडत नाही. चार चौकात त्याला रडायची लाज वाटते, कारण रडलो तर समाज मला भित्रामध्ये बांडगुळ म्हणे. म्हणून माणूस आता रडायची विसरून गेला आणि पहिल्यासारखं आता मुली सुद्धा नांदायला जाता रडता दिसत नाही, त्यांना असंच ही सगळं हरवले, कारण आम्ही साहित्याकडे गेलोच नाही. साहित्याची वाट लावून ठेवली. मराठी साहित्य, दलित साहित्य काय सांगणार? म्हणजे आम्ही नाहीच बोलत नाही, म्हणजे आमचं वेगळंच हो. आमचं शिकरीकरण दलित साहित्य, त्यानं त्या तमन्ना भाटियावरती जरी कळली ज्या लिपस्टिक होती, तरी ती दलित साहित्यिकाची कविता दलित साहित्य. ते उजवं साहित्य की डाऊन मला तो सापडला नाही. हे नेमकं म्हणलं कोणी पाहिजे उजवलं. आणि आम्ही तरी का शिकतात? आम्ही डाव, आम्ही डावे आहोत. तुला म्हटलं कोणी? तो उजवा कसा, तू डावा कसा? म्हणजे एका शरीराचे दोन भाग झाले. उजव्या विचारसरणीचं साहित्य, डाव्या विचारसरणीचं साहित्य. मग आमचे डावे बी कट्टर, उजवे बी कट्टर. मग त्यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य, मग आमचं लाल पिढी विदर्भ साहित्य. पण मला तेव्हा बिझनेस करा. अहो, घरी गेलो, बायको विचारली किती सत्ता झाले नाही, विचार पैसे घ्या. आणि का कवीनं शब्द लिहिला? कवीनं सुद्धा दाबून मागणं घेतलं. जर गौतमीकडे 5 लाख घेत असतील तर 5,000 धरी आणून आता फोन येते नावासाठी, दादा तारीख पाहिजे. मग मागण्याचं बोलणं झालं, पहिलं समाज घरी अण्णाभाऊसाठी जरा अण्णाभाऊ पेरो बाबासाहेब सांगो, माणसं मी जातो, बोलतो, तळमळीत बोलतो, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या स्टेटसला बघितलं समाजानं 8 लाखांना डीजे मला 8,000 समाज महाराजांना सगळं सगळे. म्हणून मी
मी काय करतो, शिजन काय शिजन, औषध मात्र तीच, बाटली बदलायची, जशी जेन येईल तशी जाणार करू. आता ही बघितलं ती बोलली तू सिस्टीम बदलली पाहिजे. अयो झोपणार बोलली, पाऊस बाहेर थंडी वाजते आणि तो फेसबुकवर काय सिस्टीम बदलली. कुठं गाणं कुठलं जागा असा भीमाचं गेलो जागा ऐकली झोप आणि असं बोलल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एवढा खर्च करून घेत आहे ना, साहित्य समाजाचा आरसा आहे, तर समाजासमोर आरसा उभा करा ना वर्षातून एकदा. हे साहित्य आहे जिथून तुम्हाला शेतकऱ्यांची वेदना समजते, जिथून तुम्हाला शिक्षणात काय शिवाय ते समजते, तुम्हाला येणाऱ्या 20 वर्षानंतर काय होईल आणि त्यासाठी काय आज ते लावलं लागेल, ते साहित्यच देते ना. ते कोण नसतं. 50 कवी आमंत्रित असतात, बरोबर. कवीची कविता 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 एक कवी पुढे जातो, खाली 49 राहते, तो कविता म्हणतो इकडून ट्रॉफी पाकिट मग वरती दुसरा खाली शेवटी एकच त्याला ती माय मला म्हटलं ही आमच्या मराठी साहित्याची अवस्था का झाली? कारण आम्ही ओरिजिनल साहित्यिक लेखकांना आम्ही पुढे आणलंच नाही. आम्ही बिनकामाचे साहित्यिक महाराष्ट्राच्या माध्यमातून आरोप आहे ना. तुम्ही दरवर्षी अण्णाभाऊसाठी ठेवा पुस्तकांमध्ये आणि फक्त अण्णाभाऊसाठीचा फक्त बारका फोटो साहित्य संघटना पत्रिकेत छापा. आता महाराष्ट्र येते आमची शंकर पाटील, सुरेश भट, आता तुम्ही म्हणजे तिकडे जसं झालं तसं आमच्याही चुका आहे. आमच्यातले एखादा साहित्यिक जरा तिकडचं पण हे आम्ही वरत भात वाजवायचं म्हणूनच तुला घेत नाही. तुपाची डाळ हे आमचं कसा प्रांता सत्य म्हणून नाही. एकमेकांचा आदर सन्मान दरवर्षी त्या अध्यक्ष पदावर म्हणून मराठी साहित्य म्हणून निवडणूकच बंद केली. आमच्या साहित्यिकांना तेवढी एकच निवडणूक ती बंद डायरेक्ट पेपरातच करते. मग त्याचा अध्यक्ष घालवायला दुसरं साहित्यिक त्याचं साहित्य काढते चुकीच काय लिहिले. 25 वर्षापूर्वी एखादं वाक्य धरते अध्यक्ष पदाचा बसण्याचा अजिबात असा आनंद आम्ही घरी बसवलं. आता एवढ्या महिन्यात होते मग सगळे साहित्यिक माझ्या याला धंदा असतो मला काय तरी लोकांमध्ये जर साहित्य गेलं तर काय होतं तर 400 वर्षानंतर सुद्धा तुकाराम जिवंत राहतो. साहित्य लोकांपर्यंत गेलं. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. त्या आमच्या पोराला पण दिलं
कुणी असो पण माझी आवडती लेखक पु ल देशपांडे यांनी केलेला विनोद, त्यांची म्हैस नावाची अण्णाभाऊच्या साहित्यावर माझे ओळखले पु ल देशपांडे. आता तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे प्रतिकडच हे चुक आहे. आमचा संवाद आहे, प्रत्येक क्षेत्रात आमचा एकमेकांशी संवाद. डावं उजवं बंद करा. या डाव्या उजव्यांच्या भांडणात मधला भारत असा हरवायला पर्याय विकत मिळत्या, पेपर मिळत्या. परवा तरी चित्र बघायला मिळालं, पुढे शेतकरी पेरत चालायचं आणि मागे चार बघड आयटी चालते ती पेरते नाही मागणं आवाज येते पुढे चालते पेरून जाते मागणं बघून पकडून खाते. 2 मिनिटं शांत होऊन विचार केला, म्हटलं ही पेरण्याच बघड त्यातनं मी 4 बी राहिलंच आणि ती उगवली तर ती बघा म्हणते हीच. आता तर कोणतरी आज हेही म्हटलं की शेतकऱ्यांचं जरा बाजूला ठेवा, पण उद्योजकांना सांगा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुलाबाचा मोकळा झाला. ही साहित्याची भाषा. म्हणून साहित्यिकाला सत्याच्या बाजूने उभं राहिलं, संवादाच्या प्रदेशात उभं राहून माणसं जोडली पाहिजे. आज ही सगळी विकृतता माझ्यासारख्याला भेदना होता. जातीच्या आरक्षणाच्या नावाखाली माणसं विभागली जात आहे. पण तुमच्याही लक्षात येत नाही की आम्ही एकटं पडत असतो. मातच जगातल्या सगळ्या कला एका जातीत असलेली जात. वाजवायचं माग, गाणं गायचं माग, नाचायचं माग, कापायचं तोडायचं माग, आणि माग मार्केटमध्ये किरसुनी टाटवं सगळे बिझनेस. म्हणून मला कधी कधी वाटतं की कसबे, वायदंडे, ठोंबरे, देवकोळी यांच्या घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली. कांबळे, वाघाळे 80,000 कोटीचा पटा देवकोळे कांबळे अटक. बहुवाडा मागवाडा आज बंद. मला ती बातमी असं करू काय घोटाळा केला दोघांनी मिळून पडला. आज आमचा घोटाळा होतो जयंतीच्या वर्गणीत महाशक्ती आणि त्याच्यावर सगळं खुश. एकत्रित राह. मला सांगा, महाराष्ट्रातल्या मी विचार करतो प्रत्येक जातीला आमच्या महापुरुष आहे. मारवाड्याचा कुठला आहे त्यांचा फक्त धंदाच आहे. आता पिवळे जे छान दांडला तयार आहे त्याला माहिती हे वापरत नाही माझ्याकडे लगेच तुझ्यापासून जे नव्हती आणि आई टायमाला 50-150 जातात. त्याला कळलं आम्ही एक दिवस गाडी लावून नंतर थोडी पडून जाते कळत नाही. इथं उदगीर मध्ये सोडा, उदगीरच्या प्रत्येक गावात किती आहे देश कुणी कुठे, पण आम्ही कुठंच नाही हो. आम्ही कुठं आम्ही मोर्चा पण नंतर येत घेतल्याशिवाय
रागाव नका, त्या पात्र्यानं दूध संपलंय म्हणजे खरडून काढायचं कसली मांडली तुम्ही हे विषय अस्मितेला बघून ठेवा. जर मोठा स्वप्न मोठी घ्या तर पुढच्या पिढीच काहीतरी होणार आहे. आज एकमेकांची कॉलर धरून दोन्ही जाती तिन्ही जाती सगळे उभी राहतात. आमच्या कुणाच्याच लक्षात येईना पुढच्या पिढ्यांचं काय. तर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना असं वाटतंय माझं 52-50 लाख रुपये देऊन कोविड डॉक्टर होईल, पण कधी ना कधी त्याचा दवाखाना फुटणार आहे. नुसता दवाखान्याच्या काचा फुटणार नाही, त्याची हाडं फुटणार. त्यामुळे थोडस सगळ्यांनी साहित्याचा आरसा करून भविष्याचा समाज बघावा. ही परंपरा संतांची शिकवण काय नाही दिला. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लवजीवनराव साहेब, ज्योतिबा फुलेंच्या वाड्यात आता दांडपट्टा घेऊन थांबलेली हेच लवजीवनराव. आमचं काय कशात नसते, आम्ही एकमेकांवर दुसऱ्या टीका करायला, एकमेकांचा हात हातात घ्या. आहे बहिणीवर शिव्या जातीच्या असलेलीच आहे. देशाचा तिरंगा अंतिम आहे. तिरंग्याला ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला तुमचे सगळे रंग झाकून ठेवता आहे. एवढं शांतपणे साहित्यातून येतं आणि हे सांगितलं आमच्या महापुरुषांनी. हे सांगितलं भविष्य आहे, पण आम्ही भविष्याकडे पाठ फिरवली, भूतकाळाकडे तोडले. भूतकाळात फक्त कवरी शोधत असतो आणि वर्तमानात दगडी पेटवायची काम असतो. कोणालाही परवडणार नाही. जे पेटवतात पहिल्यांदा त्यांची घर जळणार आहे. पण आपण मात्र घर जाणणाऱ्यांच्या यादीत नसावं, तर ती विजवणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हावं. ही सांगण्यासाठी अण्णाभाऊंची जयंती आज साजरी करूया. त्यांची बराच वेळ आयोजन करून रजा घेणार. तुमच्या आता विषय वेगळा आहे, पण कांबळे वगैरे घेऊन एवढ्या पावसाचे तुम्ही आला म्हणणार दुसरी किती बऱ्याच लोकांना मी सांगतो, कधीच कोणाला फोन आला तर कधीच उचलू नका.